हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आहात व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर आणि आज आपण स्टँडर्ड 5चं इंग्लिश पाहणार आहोत आणि त्या इंग्लिशमधलं 25th लेसन त्याचं नाव आहे द मॅन इन द मून. ही ॲक्च्युली एक पोएम आहे, फनी पोएम आहे आणि ती फनी पोएम आज आपण शिकणार आहोत. ओके, स्टँडर्ड 5ची इंग्लिशमधली 25th लेसन म्हणजेच एक फनी पोएम आहे ज्याचं नाव आहे द मॅन इन द मून. ओके, आता ही पोएम शिकायची आपल्याला. तर त्या पोएममध्ये पहिलं तर तुम्हाला सांगायचं झालं तर हा इथे यांनी इन शब्द वापरले. पहिले तर इन म्हणजे काय होतं तर आत, म्हणजे मूनच्या आतमध्ये. ॲक्च्युली माणूस मूनच्या आतमध्ये नाही तर मूनच्या वरती जाणार आहे. ओके, तर तो पण इकडे एक फनी शब्द आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, ॲक्च्युली ते मॅन ऑन द मून आहे. ओके, चला आपण कवितेला सुरुवात करूया. काय दिले त्यांनी कवितेच्या सुरुवातीला तर द मॅन इन द मून ॲज ही सेल्स द स्काय. माणूस काय आहे तर मूनवर पोहोचलेला आहे. ॲज ही सेल्स द स्काय. इथे सेल्स म्हणजे काय होतो तर सेल्स म्हणजे प्रवास किंवा ट्रॅव्हल होतो अर्थ. सेल्स म्हणजे ट्रॅव्हल करणे. तर तो ट्रॅव्हल करत कशाला ट्रॅव्हल करत गेला स्कायला. स्कायला ट्रॅव्हल करत माणूस कुठे गेला तर मूनवरती पोहोचलेला आहे. ओके, आता पुढे काय त्यांनी म्हटलंय तर इज अ रिमार्केबल स्कीपर. ॲक्च्युली स्कीपरचा अर्थ होतो की लीडर. स्कीपर म्हणजे लीडर किंवा कॅप्टन होतो. पण इकडे त्यांनी काय केले तर रिमार्केबल स्कीपर केले म्हणजे खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे चंद्रावर पोहोचून. तुम्हाला माहिती आहे का माणूस चंद्रावरती कधी पोहोचलाय? 1969ला माणूस चंद्रावरती पोहोचलाय. ओके, ज्या पहिला माणूस जो पोहोचला त्याचं नाव काय माहिती आहे का तर नील आर्मस्ट्रॉंग नाव आहे त्याचं. नील आर्मस्ट्रॉंग नाव आहे. ओके, नील आर्मस्ट्रॉंग असं नाव आहे त्याचं. तो चंद्रावर पोहोचलेला पहिला माणूस आहे. ओके, ते काय आपल्याला या कवितेमध्ये नाही दिले पण त्यांनी इकडे थोडंसं मजेशीर म्हणवलंय की माणूस चंद्रावरती पोहोचला आणि त्याचं आकाशाला गवसणी घालत म्हणजे ट्रॅव्हल करत गेला तो. आणि त्यांनी असं पण म्हटलंय पुढे की हे एक रिमार्केबल स्कीपर आहे आणि पुढे म्हणतात ते बट ही मेड अ मिस्टेक वेन ही ट्राय टू टेक अ ड्रिंक ऑफ मिल्क फ्रॉम द डिपर. काय झालं? डिपर म्हणजे काय? तुम्ही लहान मुलांचं डिपर बघितलंय का? तुमच्या लहानपणी पण तुम्ही वापरलं असेल कदाचित. बघा, डिपर म्हणजे ते छोटंसं बॉटल असते ज्याच्यातून दूध पाजतात मुलाला किंवा औषध देतात ते, त्याला बोलतात डिपर. मग माणूस काय करतोय तर चंद्रावर पोहोचला. चंद्रावर पोहोचून फक्त तिथे गेल्यानंतर त्यांनी काय केलं एक मिस्टेक पण केली. त्याने मिस्टेक काय केली डिपरचा वापर केला आणि त्या डिपरमध्ये काय केलं माहितीये का? बघा त्यांनी काय केलं मिस्टेक वेन ही ट्राय टू टेक. त्याने डिपरमधून दूध घ्यायचा प्रयत्न केला. म्हटलंय त्यांनी डिपरमधून दूध ड्रिंक करायचा प्रयत्न केला म्हणजे प्यायचा प्रयत्न केला. नेक्स्ट लाईन मध्ये काय म्हटलं त्यांनी ही डिप्ड राईट आउट ऑफ द मिल्की वे. आता त्याने काय केलं माहिती आहे, आता त्या डिपरमध्ये दूध भरायला पाहिजे तेव्हा तो दूध पिणार, बरोबर. तर त्यांनी काय म्हटलं या डिपरमध्ये काय केलं माहिती आहे या माणसाने तर मिल्की वेलाच भरून टाकलं. मिल्की वे म्हणजे काय आपल्याला माहिती आहे गॅलेक्सी, सोलार सिस्टम, बरोबर ना. मग ते मिल्की वे आहे त्या मिल्की वेलाच त्याने डिपरमध्ये भरलं. आता मिल्की वे काय तेवढ्याशा डिपरमध्ये राहणार नाही, एवढं काही छोटं नाही. थोडंसं मजेशीर बोलायचं म्हणून त्यांनी असं शब्द वापरलाय. पण त्यांनी पुढे काय म्हटलं बघा अँड स्लोली अँड केअरफुली फिल्ड इट. त्याने काय केलं सावकाशपणे आणि काळजीपूर्वक त्या डिपरमध्ये मिल्की वेला भरलं. ओके, सावकाशपणे काळजीपूर्वक त्यांनी डिपरमध्ये मिल्की वेला भरलं. आता त्यांनी पुढे आणखी दोन शब्द वापरले द बिग बियर ग्राउंड अँड लिटल बियर हाऊंड. आता बिग बियर आणि ॲक्च्युली बियरचा अर्थ वेगळा होता पण इकडे त्यांनी बिग बियर आणि लिटल बियर, बिग आणि लिटल, बरोबर. बिग म्हणजे मोठा, लिटल म्हणजे छोटा, बियरच आहे दोन्ही. पण इथे त्यांनी बियर म्हणजे डिपरच अर्थ वापरलाय. आपल्या खाली शब्दार्थांमध्ये त्यांनी दिले की बियर म्हणजे काय तर डिपरच आहे. म्हणजे बिग डिपर आणि लिटल डिपर म्हणजे एक मोठावाला डिपर आहे एक छोटावाला डिपर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय केले तर मिल्की वेला त्यांनी स्टोअर केले किंवा भरले. मग त्यांनी शेवटला काय म्हटलं अँड फ्रायटन हिम सो दॅट ही स्पिल्ड इट. काय झालं तर तो एवढा त्याला त्रास झाला, फ्रायटन झाला, तो घाबरला तो की त्याला ते सगळं स्पिल्ड इट म्हणजे ते सगळं व्यस्त झालं किंवा सगळं वाया गेलं. ते जे काही मिल्की वेला भरायचं होतं त्याला ते. ओके, एवढं छोटंसं कविता आहे संपलेली. इथेच एवढीशीच कविता आहे. तुम्हाला कसं वाटलं ते बघा. कुठल्या शब्दाचा अर्थ कळला नसेल तर मला कमेंट जरूर करा. कुठल्या लाईनचा अर्थ नसेल कळला तरी पण सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.